हाय, हॅलो, नमस्कार. आपण ऐकत आहात जबरदस्तीचे लग्न भाग 6. सुवर्णबंध आणि कराराची बेडी. ग्रँड वेडिंग स्थळ होतं सहारा स्टार मुंबई. विलासी मांडव. मुंबईतील सर्वात महागड्या हॉटेलच्या विस्तीर्ण प्रांगणात आज जणू इंद्रपुरी अवतरली होती. मांडवाचे छत हजारो काचेंच्या झुंबराने झाकले गेले होते, ज्यातून निघणारा प्रकाश खालच्या मखमली रेड कॉर्पेटवर परावर्तित होत होता. मांडवाच्या मध्यभागी असलेला वेदी म्हणजे अग्निकुंड शुद्ध चांदीने मंडवलेला होता. चहूबाजूला सुगंधी फुलांचे डोंगर रचले होते. राजवाडे घराण्याचे हे लग्न म्हणजे केवळ 2 जीवांचे मिलन नव्हते, तर ती एक सत्तेची प्रदर्शनी होती. ईश्वरीची ब्रायडल एंट्री. विषण्ण सौंदर्य. रात्रीचे 10:30 वाजले होते. सनईच्या सुरांनी वातावरण मंगलमय झाले होते. ईश्वरीला तिच्या मैत्रिणी आणि नातेवाईक मांडवाकडे घेऊन येत होते. ईश्वरीने आज सब्यसाचीने डिझाईन केलेला गडद लाल रंगाचा सिल्क लेहेंगा घातला होता. त्यावर हिऱ्याचे जड दागिने आणि डोक्यावर अत्यंत बारीक नक्षी असलेली ओढणी होती. तिचे पाऊल जड पडत होते. प्रत्येक पावलासोबत तिला ते सत्य आठवत होतं की आर्यननेच तिच्या वडिलांना कर्जात बुडवून आज या मांडवात उभं केलं होतं मला. तिच्या डोळ्यात काजळ होतं, पण त्याखाली लपलेले अश्रू कोणालाच दिसत नव्हते. बघा किती सुंदर दिसतेय आपली ईश्वरी, जणू एखादी राणीच, सुलेखाताई म्हणजे तिची आई आनंदाने म्हणाल्या. पण ईश्वरीने फक्त एक निश्वास सोडला. तिला वाटलं की ती राणी नाही, तर सोन्याच्या पिंजऱ्यातली एक कैद झालेली मैना आहे. आर्यनचा रुबाब आणि विधीची सुरुवात. आर्यन राजवाडे आधीच मांडवात बसला होता. पांढऱ्या रंगाची शेरवानी, डोक्यावर रेशमी फेटा आणि कमरेला सोन्याची मूठ असलेली तलवार. आर्यन एखाद्या राजासारखा दिसत होता. जशी ईश्वरी समोर आली, आर्यनचे डोळे तिच्यावर स्थिरावले. त्याच्या नजरेत एक विजेता असल्याचा भाव होता. मॅडम, इथे बसा. गुरुजींनी ईश्वरीला आर्यनच्या डाव्या बाजूला बसायला सांगितले. तशी ईश्वरी बसली. दोघांच्या अंगाला स्पर्श होताच ईश्वरीने स्वतःला सावरले. होम हवनाचा धूर हवेत पसरला होता. मंत्रोच्चार सुरू झाले होते. कन्यादान. विनायकजी पुढे या, गुरुजींनी हाक मारली. विनायकजी थरथरत्या हाताने पुढे आले. त्यांनी ईश्वरीचा हात आर्यनच्या हातात दिला. विनायकजींच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. आर्यन, माझी ईश्वरी खूप स्वाभिमानी आहे. तिला फुलासारखं जपा हां, ते गदगद स्वरात म्हणाले. आर्यनने विनायकजींच्या डोळ्यात बघून हसत उत्तर दिलं, काळजी करू नका काका. ईश्वरीला या घरात कोणतीही कमी पडणार नाही. मी तिला ती जागा देईन, जिची ती लायकीची आहे. ईश्वरीने मनातल्या मनात स्वतःशीच फुटफुटले. लायकी की किंमत? तिने आर्यनच्या हाताची पकड अनुभवली. ती पकड आश्वासक नव्हती, तर ती मालकी हक्काची होती. मंगलाष्टके आणि अंतरपाठ संघर्षाचा पडदा. मंगलाष्टका सुरू झाल्या. दोघांमध्येही अंतरपाठ धरण्यात आला होता. ईश्वरीच्या मनात विचार आला की जर आता आपण इथून पळून गेलो तर? पण समोर हसणारे तिचे आई वडील आणि भाऊ तिला दिसले. तिच्या एका निर्णयामुळे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार होतं. सावधान या शब्दासोबत अंतरपाठ दूर झाला.
आर्यन आणि ईश्वरीने एकमेकांना हार घातले. आर्यनने हार घालताना ईश्वरीच्या जवळ जाऊन कुजबुजले, आजपासून तू अधिकृतपणे राजवाडे झाली आहेस. आता मागे वळून बघायचं नाही. सप्तपदी, 7 वचने की 7 अटी. लग्नाचा सर्वात महत्त्वाचा विधी सुरू झाला. म्हणजेच सप्तपदी. अग्नीभोवती 7 फेरे घ्यायचे होते. पहिले पाऊल आर्यनने पुढे चालत होता. त्याने मनात ठरवले होते की तो ईश्वरीला जगातील सर्व सुख देईल, पण त्याच्या अटीवर. दुसरे पाऊल. ईश्वरीने पाऊल टाकताना ठरवले की ती आर्यनला कधीही आपल्या मनाचा ताग घेऊ देणार नाही. तिसरे पाऊल. अग्नीच्या साक्षीने आर्यनने वचन दिले की तो तिच्या कुटुंबाचे रक्षण करेल, जरी त्यानेच त्यांना धोक्यात आणले होते तरीही. चौथे पाऊल. ईश्वरीने शपथ घेतली की ती आर्यनचा प्रत्येक डाव उलटवून लावेल. पाचवे पाऊल. आर्यनने तिच्याकडे पाहिले. तिच्या लेहंग्याचा पदर त्याच्या हाताला स्पर्श करत होता. त्याला एक वेगळाच अभिमान वाटला. सहावे पाऊल. ईश्वरीच्या डोळ्यात एक थेंब गालावर येऊन राहिला. आर्यनने तो शिताफीने आपल्या हाताने पुसला, जणू तो तिचे अश्रू पुसणारा त्राता होता. सातवे पाऊल. विधी पूर्ण झाला. ते आता पती-पत्नी झाले होते. मंगळसूत्र आणि सिंदूर, कराराची मोहर. आर्यन, आता ईश्वरीच्या गळ्यात मंगळसूत्र घाला आणि भांगेत सिंदूर भरा, गुरुजी म्हणाले. आर्यनने काळ्या मण्याचे जड सुवर्ण मंगळसूत्र हातात घेतले. त्याने ते ईश्वरीच्या गळ्यात घातले. त्या काळ्या मण्याची माळ ईश्वरीला जणू तिच्या गळ्यातील बेडीसारखी भासली. त्यानंतर आर्यनने आपल्या बोटाने तिच्या भांगेत सिंदूर भरला. सिंदूर भरताना आर्यनचे बोट ईश्वरीच्या कपाळाला टेकले. ईश्वरीने डोळे घट्ट मिटून घेतले. तिच्यासाठी हा सुखाचा क्षण नव्हता, तर एका मोठ्या युद्धाची ही नांदी होती. विदाई. बापाच्या काळजाचा तुकडा. पहाटेचे 4 वाजले होते. लग्नाचे सगळे विधी आटोपले आणि विदाईची वेळ आली. ईश्वरी आपल्या आई-वडिलांना मिठी मारून रडू लागली. तिचं रडणं पाहून तिथल्या प्रत्येक माणसाचे डोळे ओलावले. आई, बाबा, स्वतःची काळजी घ्या, ईश्वरी हुंदके देत म्हणाली. विजयालक्ष्मी म्हणजे आर्यनची आई तिथे उभी राहून घड्याळाकडे बघत होती. झाले का तुमचे रडून? आता उशीर होतोय. आमच्या घराण्याचे नियम कडक आहेत. वेळेत गृहप्रवेश झाला पाहिजे, ती तुच्छतेने म्हणाली. आर्यनने ईश्वरीचा हात धरला आणि तिला गाडीकडे नेले. ईश्वरीने मागे वळून आपल्या साध्या घराच्या आठवणींना आणि आपल्या माणसांना निरोप दिला. ती आता राजवाडे पॅलेसची सून झाली होती. गृहप्रवेश. सोन्याच्या पिंजऱ्यातले पहिले पाऊल. राजवाडे पॅलेसच्या मुख्य दरवाजावर विजयालक्ष्मीने ईश्वरीचे स्वागत केले. दारात माप, तांदळाचे भांडे ठेवले होते. ईश्वरी, हे माप उजव्या पायाने पाड आणि घरात लक्ष्मी म्हणून ये. पण लक्षात ठेव, या उंबरठ्याच्या आत फक्त राजवाड्यांचे नियम चालतात, विजयालक्ष्मीने ताकीद दिली. ईश्वरीने माप पाडले आणि घरात पाऊल ठेवले. लाल रंगाच्या कुंकवाच्या पाण्यात पाऊल ठेवून ती आत आली. तिच्या पावलाचे ठसे त्या पांढऱ्या फरशीवर उमटले, जणू तिने आपल्या रक्ताने या करारावर सही केली होती. लग्नानंतरची पहिली रात्र. सत्य आणि सामना. आर्यनच्या अवाढव्य बेडरूममध्ये ईश्वरी बसली होती. पूर्ण खोली फुलांनी सजवलेली होती. खिडकीतून मुंबईचा समुद्र दिसत होता. ईश्वरीने आपले दागिने काढण्याचा प्रयत्न केला, पण जड लेहंगा आणि दागिन्यांमुळे तिला जमत नव्हते. तितक्यात दरवाजा उघडला. आर्यन आत आला. त्याने आपला कोट काढला आणि बेडवर फेकला. त्याने ईश्वरीकडे पाहिले, जी आरशासमोर बसून संघर्ष करत होती. आर्यन शांतपणे तिच्या मागे जाऊन उभा राहिला. त्याने आरशातून तिच्याकडे पाहिले. मदत करू? त्याने विचारले. नको, मी माझं काम स्वतः करू शकते, ईश्वरीने उत्तर दिले. आर्यनने तिचे खांदे धरले आणि तिला आपल्याकडे वळवले.
ईश्वरी, तू आता माझी बायको आहेस. हे नाटक बंद कर. तुला माहिती आहे की मी तुला मिळवलंय. हो, मला माहिती आहे. तुम्ही मला विकत घेतलंय. पण लक्षात ठेवा मिस्टर राजवाडे, तुम्ही फक्त माझ्या वेळेवर आणि माझ्या नावावर हक्क मिळवलाय. या खोलीच्या आत मी तुमची कोणीच नाहीये. ईश्वरीने धीटपणे त्याच्या डोळ्यात पाहिले. आर्यनने एक पाऊल पुढे टाकले. तो तिच्या इतक्या जवळ आला की ईश्वरीला त्याचा गरम श्वास जाणवू लागला. कराराप्रमाणे मी तुला स्पर्श करणार नाही, पण या खोलीत तुला माझ्यासोबत राहावं लागेल. जगाला दाखवण्यासाठी आपण एक सुखी जोडपं आहोत, पण या 4 भिंतीच्या आत. आर्यनने बेडवरची एक चादर उचलली आणि सोफ्यावर फेकली. आजपासून मी इथे झोपेन आणि तू तिथे. पण उद्या सकाळी जेव्हा दरवाजा उघडेल तेव्हा तू राजवाडे घराण्याची सून म्हणून वागायचं. समजलं? ईश्वरीने काहीच उत्तर दिलं नाही. तिने आपले डोळे फिरवले. आर्यन सोफ्यावर जाऊन आडवा झाला. ईश्वरी बेडच्या एका कोपऱ्यात जाऊन बसली. लग्नाची पहिली रात्र आणि दोघांच्या मध्ये एक दिसणारी भिंत उभी होती. बाहेर समुद्राच्या लाटांचा आवाज येत होता, पण या खोलीत मात्र एक भयानक शांतता पसरली होती. तर पुढील भागात आपण बघणार आहोत लग्नानंतरचा ईश्वरीचा पहिला दिवस आणि विजयालक्ष्मीचा नवीन प्लॅन. आर्यन आणि ईश्वरीचं पहिलं पब्लिक अपीअरन्स. ईश्वरीला आर्यनच्या ऑफिसमध्ये काम करण्याची परवानगी मिळेल का? आणि एका रात्री आर्यनला कोणाचा तरी धमकीचा फोन येईल. कोणाचं असेल ते संकट? तर कशी वाटली कथा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जर कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.